पंढरपूरमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांची सुद्धा बोलताना जीभ घसरली। श्रेयवादाचा मुद्दा पकडून उदाहरण देताना प्रशांत परिचारक यांनी थेट सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले। वर्षभर देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नीविषयी प्रशांत परिचारक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जातोय। आमदार परिचारक यांच्या या वक्तव्यावर त्यांच्या चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला। मात्र श्रेय लाटण्यासाठी जवानांच्या कुटुंबाचा अपमान केला याचं भान परिचारक यांना राहिलं नाही। पंजाब मधला सैनिक तो असतो बॉर्डरवर, त्याची बायको इकडे बाळांती नव्हती, त्याला तार येते तुझ्या बायकोला मुलगा झाला, वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो, तिथं प्रेम वाटतो। लोक म्हणतात काय झालं ते म्हणतो मला पोरगा झाला। सगळं राजकारण। विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची पंढरपूरच्या निवडणूक प्रचारादरम्यान जीभ घसरली आणि त्यांनी थेट सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरलेले आहेत। प्रशांत परिचारक हे भाजप समर्थक आमदार आहेत। विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी संतापजनक वक्तव्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्यासोबत आहेत। मलिक सर, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी संतापजनक वक्तव्य केलेलं आहे, काय सांगाल? नाही, एखादा जनतेमध्ये काम करणारा निवडून आलेला व्यक्ती या प्रकारे बेजबाबदारपणे बोलत असतील ते अतिशय वाईट आहे। मी यांच्या या बोलण्याचा निषेध करतो आणि कुठेतरी जे लोक या देशातल्या रक्षा करण्यासाठी घर सोडून बाहेर राहतात आणि त्यांच्या कुटुंबियांवर बोट टाकण्याचा अधिकार कोणी यांना दिलेला आहे। मला वाटतं कुठेतरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून यांना अटक केली पाहिजे। ते आमदार असताना या प्रकारे बोलत आहे, जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पुढे तरी लोक बोलत राहतील। महिला कुठलीही असेल आणि सैनिकांच्या महिलांबाबत ज्या प्रकारे ते बोलत आहेत ते अतिशय गंभीर विषय। प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केले पाहिजे। त्यांना धन्यवाद मलिक सर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाई करायला हवी असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय।